मन मंदिरा गजर भक्तीचा. संस्कृत अभ्यासाशिवाय कळत नाही आणि ज्ञानेश्वरी भावाच्या माध्यमातून कळते. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, हा एक मोठा फरक आहे. कारण माझ्याकडे प्रत्यक्ष उदाहरणं आहेत तशी. मी मागे एकदा सांगितलं होतं, हैदराबादची मंडळी, तामिळची मंडळी, त्यांना मराठी येत नाही, काही येत नाही, फक्त एवढंच सांगितलं. परवासुद्धा मला वारीत तामिळनाडूची जवळजवळ 400-500 माणसं होती. त्यात हरिपाठ म्हटला. मी म्हटलं कसं काय शिकला? नाही, तुम्हीच सांगितलं नुसतं बोट फिरवा. महाराजांनी असं सांगितलं, नुसतं बोट फिरवा. माऊली, आमच्याकरता लिहिलं असेल तर आम्हाला वाचता येऊ द्या. आणि हरिपाठ म्हणून दाखवला त्याने, कुणाकडेही न जाता, कुणाकडे न शिकता. तेव्हा भाव हा वारकरी संप्रदायाचा आधार आहे, हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून अमृतानुभव जवळजवळ 7-8 वर्ष झाला. आणि आता यंदाच्या वर्षी आपण हरिपाठ सांगतो आहे. प्रस्थानात चालू आहे 5 दिवस. पहिला शब्द आहे तो देव आहे. आणि देव शब्दाची परंपरा कुठून सुरू झाली आणि कशी सुरू झाली, नाही का? ज्ञानोबरायाने जे वाङ्मय केलं ती पहिली ज्ञानेश्वरी, मग अमृतानुभव, चांगदेव 65 आणि शेवटी हरिपाठ. आणि मग पुढचा काळ स्वगोडीचा आनंद लुटण्याकरता विरहिणे आणि काही स्फुट अभंग. हे कुणाकरता केले नाहीत, त्याच्यात उपदेश नाही, त्याच्यात अनुभवाची प्रेम प्रतीती आहे, ती विरहिणी. विरहिणी देव भेटला नाही म्हणून नाही, आहे त्याची प्रेमाची अवस्था पुरत नाही म्हणून. काही वेळेला मुलं दिलं नाही म्हणून रडत नाही, दिलं ते कमी दिलं आणि कमी मिळालं म्हणून रडतात. अरे दिलं ना तुला, एवढंच. तसं विरहिणी म्हणजे देव भेटण्याकरता नाही, पण आहे ती भेट जितक्या प्रेमाने, जितक्या उत्कटतेने व्हायला पाहिजे, आणि त्याच्याकरता जी आळवण, त्याचं नाव विरहिणी आहे. मूल आईच्या कडेवर बसतं आणि आई म्हणतं, आई प्राप्त आहे का अप्राप्त आहे? आईच्या कडेवर बसून आईचं स्मरण. तसं विरहिणी म्हणजे पांडुरंगाच्या जवळ मांडीवर बसून त्याचे गुणगान गाणं, त्याच्याशी प्रेमाने एकरूप होणं, हाच अर्थ आहे. हा पुढचा भाग झाला. अनेकांनी मला विचारलं की ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये काय करत असतील? म्हटलं विरहिण्या गात असतील. स्वगोडीस्तव निर्माण झालेला भाग आहे. लोकाकरता केलेला भाग निराळा. आपलं स्वतंत्र मत प्रस्थापित करण्याकरता लिहिलेला अमृतानुभव निराळा. सुलभ परमार्थ व्हावा म्हणून लिहिलेला हरिपाठ निराळा. पण स्वगोडीस्तव, स्वप्रतीती भेटण्यास्तव जे वाङ्मय निर्माण झालं ती विरहिणी. आणि म्हणून आता आपण हरिपाठावर आहोत. देवशब्द बरं का, कसा कसा आला बरं का. कसा आला हे कोणालाही सांगता आलं नाही. म्हणून वेदकालापासून उपनिषद काल, मग गीतेचा काळ आणि मग ज्ञानेश्वरीचा काळ. गंमत अशी आहे की वैदिक काळामध्ये थोडक्यात जर आपण बघितलं तर उत्तरोत्तर नाना देवतांच्या कल्पना बदलून काय घडलं बघा, विश्व नियामक एकच शक्ती असली पाहिजे असा विचार सुरू झाला. वेदकाळामध्ये काय घडलं, अनेक देवत, ते पुढे मी सांगेनच आता, अनेक दैवत. म्हणून माणसांच्या डोक्यात हे जे रुजलं आहे, सगळेच देव ना, मग इथे गेलं काय आणि तिथे गेलं काय, हे जे काही रुजलं, त्यामुळे मग खाणाऱ्या देवाकडे गेलं काय आणि न खाणाऱ्या देवाकडे गेलं काय. माझं बोलणं कळलं का? देवात सुद्धा व्हेजिटेरियन देव निराळे, नॉन व्हेजिटेरियन देव निराळे. म्हणजे काय काय मी काय निराळं सांगतोय का? तुम्ही त्यातलेच आहात म्हणून सांगतोय मी.
हे काही निराळं नाही आहे. तुमच्याच मनात व्याधी काढा व्हेजिटेरियन देवांचे, नॉन व्हेजिटेरियन देवांचे. नाही नाही, आचारामध्ये सुद्धा वारकरी व्हेजिटेरियन आहे आणि खाण्यामध्ये सुद्धा व्हेजिटेरियन आहे. काही ना माझं बोलणं पटेल, काही ना पटणार नाही. माझं सगळंच बोलणं पटावं असं काही लेखी करार श्रीमंत दगडूशेठ हलवाईशी केलेला नाही, की जी मी प्रवचनं करीन त्यातले माझे प्रत्येक विचार पटावेत. नाही, मला पटलं आणि मी माणूस आहे, माझ्या गरजा, माझी आवड निवड. हे बघा, अगदी जरी तुमची माझी 100% जडली नाही तरी भूक तुम्हालाही लागते आणि भूक मलाही लागते. बघ, भूक लागल्यानंतर काय खाल्ल्यानंतर तृप्त होईल हा प्रश्न वेगळा आहे. आणि म्हणून अनेक देव, अनेक दैवत ही वेदकालामध्ये होती. मग या सर्वांचा कर्ता कोणीतरी एक असला पाहिजे, नाही का? पूर्वीचा काळ, वाड्यात माणसं राहायची, बर्थ कंट्रोल नव्हतं, 3-4 मुलगे, सुना, घर भरलेलं असायचं. पण घरामध्ये 25 माणूस असून सुद्धा एक कर्ता असायचा. म्हणून त्यावेळेला जे नाव निघालं इन्कम टॅक्सला, HUF फॅमिली, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आणि इंडिव्हिज्युअल. मग HUFमध्ये कर्ता आहे, HUFमध्ये काय येतो? कर्ता येतो. ह्या सगळ्यांचा कोण आहे? म्हणून सगळी 5 मुलं सुना, लग्नाचं आमंत्रण आलं की यायचं बरं का? अहो काय आहे, मामंजींना द्या, आलो, बाबांना द्या, आम्ही आलो. एकामध्ये सर्व आले. अनेक असून सुद्धा अनेकांचे रंग निराळे, रूप निराळी, वृत्ती निराळी, आवडीनिवडी निराळ्या, असं असून सुद्धा सर्व एका ठिकाणी समरस होतात. आणि म्हणून वेदकालामध्ये अनेक देव ही कल्पना होती. हळूहळू हळूहळू हळू विचार करता करता एकावर स्थिर व्हायला लागले. म्हणून नीट लक्षात घ्या, सारे दृश्य जग हा त्याचाच महिमा आहे. या पुरुषोत्तमापासून सारी सृष्टी उत्पन्न झाली. त्याच्या मनापासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी, प्राणापासून वायू झाला. तो सर्व देवांचा देव आहे. प्राणापासून वायू. एक अजून अशी कल्पना आहे त्याच्यामध्ये, थोडंसं मुद्दाम विस्तृत सांगतोय. हा देव शब्दाचा इतिहास आहे. माझं म्हणणं कळलं का? नाही, सृष्टीच नव्हती केव्हा होती, पण जाणणारा जर कोण नव्हता तर देव शब्द येईल कसा? याच्यावर विचार करणारा जर कोण नव्हता तर देव शब्द येईल कसा? म्हणून सुरुवात कशी झाली? रात्र नाही, दिवस नाही, कोणतेही चिन्ह नव्हते, एकले एकच आपल्या शक्तीने वायुरूपाने श्वासोश्वास करीत होते. म्हणजे लक्षात आलं का? वायू श्वासोश्वास घेण्याकरता स्फुरण कोणतंच काही नव्हतं, ते आपोआप स्फुरत होतं. हा ज्ञानोबाराचा स्फूर्तिवाद आहे. कसं झालं माहिती नाही, आपोआप स्फुरत आहे. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. थोडंसं तुमच्यावर येऊन सांगतो, म्हणजे अगदी 100% दृष्टांत आहे असं नव्हे. तुमचा आता श्वासोच्छ्वास चालू आहे, कसा चालू आहे हे तुम्हाला कळतंय? साधारण केव्हा लक्षात येतं आपल्या? एक चालताना धाप लागली तर, माझं बोलणं कळलं? चालताना धाप लागली तर, किंवा डॉक्टरनी लावलं नाही तर जरा जोरात वर घ्या, जरा थांबा, आता सोडा. आता हा जो चालू आहे श्वास, बरं का, चालूच आहे. कुठे होता पूर्वी? नाही, कुठेतरी असलाच पाहिजे ना. एक सांगू का, श्वास शब्द मला बोलता बोलता असं वाटलं, श्वासच विश्वाचा, श्वासातून जन्म आहे सृष्टीचा. श्वासाचा श्वास. काय म्हटलं मी? श्वास नाही, श्वासाचा श्वास, तो परमात्मा. आम्ही श्वासावर थांबलो. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या चालू सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळिता. म्हणजे कुठपर्यंत पोचले? म्हणजे काय इथे होतं बघा,
प्रारंभ अंधकारच अंधकार, म्हणजे सगळे माणसं आपापल्या अवस्थेत एकरूप होता. धुंद शब्दाचा अर्थ काय? एकरूप. एकरूप. पण एकरूप जेव्हा भिन्न रूपाने प्रगट झालं, ते स्वरूप जेव्हा विकसित झालं, आणि विकसित झालं तिथेच काहीतरी वासना निर्माण झाली. काय म्हटलं मी? हे देवाचं वर्णन चाललं आहे बरं का, हरिपाठच चालला आहे. देव शब्दाची व्याख्या चालली आहे गेली 6 दिवस. इतिहास सांगतो मी तुम्हाला बरं का. विकसित झाली तेव्हा वासना निर्माण झाली. एकाएकी नरमते, श्रुतीचंच वाक्य. एकाएकी एकलेन कंठवे म्हणोनिया केली निर्माण 14 युगाने. चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न हो. एकट्याला करमत नव्हतं म्हणून सृष्टी निर्माण केली. कळलं का तुम्हाला आता याचं उत्तर? काय झालं? एकट्याला करमत नव्हतं, मग काय केलं? सृष्टी निर्माण केली. म्हणजे काही नव्हतं, त्याच्यातून एक वासना निर्माण झाली. वासना शब्दाचा अर्थ त्याच्याशिवाय कुणाचाच वासना, अशी जी वासनेची अवस्था. शब्दाचा अर्थ नीट करा. वासना म्हणजे तुम्ही म्हणता त्याला नाही, खाण्याची वासना, कामाची वासना, भोगाची वासना नाही. जिथे कोणाचाच वासना त्याच्या व्यतिरिक्त. मन मंदिरा गजर भक्तीचा.